उंब्रज येथील ग्रामसभेत विविध मुद्द्यांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली। गावातील रेशनिंगमधील भ्रष्टाचार, जिल्हा परिषद शाळेतील समस्या, गणेशोत्सवात होणारा निर्माल्याचा प्रश्न, कचऱ्याचा प्रश्न अशा विविध विषयांवर तोडगा काढण्याच्या अनुषंगाने ग्रामस्थ व ग्रामपंचायत प्रशासनामध्ये चर्चा झाली। उंब्रज तालुका कराड येथील ग्रामसभेत विविध मुद्द्यांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली। गावातील रेशनिंगमधील भ्रष्टाचार, जिल्हा परिषद शाळेतील समस्या, गणेशोत्सवात होणारा निर्मल्याचा प्रश्न अशा विविध विषयांवर तोडगा काढण्याच्या अनुषंगाने ग्रामस्थ व ग्रामपंचायत प्रशासनामध्ये चर्चा झाली। यावेळी सरपंच लताताई कांबळे, उपसरपंच अजित जाधव, सदस्य विजयराव जाधव, रवी पाटील, जयवंत जाधव, महिला सदस्या तसेच ग्रामसेवक आरटी पवार, तलाठी मोहिते, याचबरोबर समीर जाधव, विकास जाधव, सुनील पाटील, संतोष बेडके, चंद्रकांत जाधव, वसंत पाटील, रणजित कदम, प्रशांत देशमुख, अर्जुन जाधव, सचिन डुबल तसेच ग्रामस्थ उपस्थित होते। जिल्हा परिषदेच्या शाळेतील विविध प्रश्नांवर चर्चा करताना शाळा व्यवस्थापनाच्या कामावर ग्रामस्थांनी ताशेरे ओढले। रेशनिंग वाटपाबाबतही संबंधितांनी लक्ष घालून पारदर्शक कारभार करावा अशी मागणी ग्रामसभेत ग्रामस्थांनी केली। 12 किलो गहू आणि 8 किलो तांदूळ मंजूर आहे आणि हे धान्य आजपर्यंत उचललं जाते। आम्हाला सांगितलं नाही, फक्त ऑनलाईन ऑफलाईन वगैरे सगळ्यांनी फोन केला तर त्यांनी याला फोन उचलला नाही आणि माहिती घ्यावी आणि धान्य कुठल्या कारणधारकाला कितीही सार्वजनिक जाहीर करा। ही सगळी माहिती आज कदम साहेबांनी असं बोलतात, ही सगळी माहिती दुकानदाराच्या कानावर गेलं, काल आमच्या फोन केला तुमचं धान्य घेऊन जा। हे धान्य 2 महिन्यानंतर मिळालं होतं, अचानक 4 दिवस मिळायला लागलं। प्रत्येकाला धान्य साठा उपलब्ध आहे का? केसरीवाल्यांना फक्त त्यात ते उत्पन्न गट आहे, 44,000च्या आत उत्पन्न असेल त्यांना फक्त आता धान्य वाटतं। 44च्या वर जे उत्पन्न आहे त्यांना धान्य नाही। प्राथमिक शाळा परवा टीव्हीला कशी काय बातमी आली, पोरं साफसफाई कामगार ग्रामपंचायतीत सफाई होते असेल तर पोरांना कशी सफाई होते? आम्ही जेव्हा नाव सांगितलं तेव्हा आम्ही आपण तेच म्हणतो ना, ग्रामपंचायत जर पाठवत असेल तर पोरांची परवा बातमी बघितली, म्हणून तेच म्हणलं काय म्हणतात नक्की पाठवत नाहीत, आता ते म्हणतात पाठवतात, मग ते साफसफाई पोरं कशी करतात? हा, टीव्हीला मी बघितली बातमी। मग तेच आता कामगार सगळं येतात नंतर पंचायतीत, तुम्हीच बोलताय पंचायतीत पाठवतात। गणेशोत्सव काळात पर्यावरणपूरक पद्धतीने गणेश मूर्तीचे विसर्जन करणे तसेच निर्मल्याची विल्हेवाट लावणे, कामी विचार विनिमय करणे आणि त्यामुळे पाण्याचे प्रदूषण टाळण्यासाठी प्रयत्न करणे। कसं आहे, तो डिपार्टमेंटची अडचण येते ज्यावेळी तुम्ही प्रॅक्टिकली परवानगी एखादं म्हटलं जातं काढायला, ती सोपी व्हावी पद्धत। गणेश आज झालं की आपण देतो फक्त परमिशन आहे त्यांच्या पद्धतीने देते।